नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. कृष्णेचे पाणी मंगळण्यात आल्यास तालुका सुजलाम सुफलाम होईल, खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन. आपल्या माता भगिनींचे कपाळ पांढरे करणाऱ्या अवलादींना धडा शिकवलाच पाहिजे, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. मंगळवेढ्यात सर्व पक्षीयांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली. दुष्काळी उपाययोजना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, नामदार विजयकुमार देशमुख यांची माहिती. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, शैला गोडसे यांचे कार्यकारी संचालकांना निवेदन. दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा निवारणासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे, समाधान अवताडे यांचे प्रतिपादन. आणि पंढरपुरात वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात पाणी आणण्याच्या नुसत्या बाता मारल्या जातात, मात्र प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. कृष्णा खोऱ्यातील पाणी कर्नाटकात वाया जाते. हे पाणी अडवून त्या भागाला दिल्यास कायमचा दुष्काळ हटवून येथील भाग सुजलाम सुफलाम बनेल, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले. होन्नूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ स्वाभिमानीचा बालेकिल्ला असून 2019 मध्ये आमची युती कोणाची हो अथवा न हो, आमचा उमेदवार उभा राहणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पाणी आणल्यास शेतकरी आपले ऐकणार नाहीत, म्हणून पाणी आणण्याची इच्छा त्यांना होत नाही. 4.5 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची आश्वासने व भाषणे ऐकून आता कंटाळा आला असून दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना अद्यापही अंमलात आली नसल्याचे खासदार शेट्टी यांनी आवर्जून उल्लेख केला. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केल्याचे सरकार सांगत असले तरी नुसती परीक्षा फी माफ न करता शैक्षणिक वर्षाची फी माफ केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. मागील सरकारच्या काळात छावणी भ्रष्टाचार झाला म्हणून चारा दावणीलाही देण्याची मागणी केली, मात्र सरकारने अद्याप दावणीलाही चारा दिला नाही व छावणीही दिली नाही. त्यामुळे पशुपालकांना सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे जनावरे कवडीमोल किमतीला बाजारात विकण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दौरा व जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले, मात्र या भागात पाणी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करून निधी देण्याचे टाळले जात असल्याचा शेट्टी यांनी. विश्वासघाताने भ्याड हल्ला करून आपल्या देशातील माता भगिनींचे कपाळ पांढरे करणाऱ्या अवलादींना आता धडा शिकवलाच पाहिजे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 49 जवान मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना मंगळवेढा येथील दामाजी चौकात रविवारी सायंकाळी 6 वाजता सर्व पक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी प्राध्यापक ढोबळे बोलत होते. सुरुवातीस वीर पिता मुन्नागीर गोसावी यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर 2 मिनिट स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर प्रसंगी 49 मेणबत्त्या लावून शहीदांच्या स्मृती जागविण्यात आल्या. तर इंग्लिश स्कूल येथील सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहीदांना मानवंदना दिली. ढोबळे म्हणाले, भारताकडे अतिमाणुसकी असल्यामुळे बेरक्या कुत्र्यांना आपण सतत माफ करत आलो आहोत. त्याचे प्रायश्चित्त म्हणून आपल्याला 49 जवानांच्या मृत्यूची किंमत दाखल्याने द्यावी लागली. चिलट मारण्याच्या नादात स्वतःचा चापट मारून घेण्यापेक्षा एकदा चिलटच मारून टाकावे, मग विषय संपेल. आता शिव्या देण्याची ही वेळ नसून आपला शत्रू नाहीसा करण्याची वेळ आहे. लादेनसारख्या प्रवृत्तीला आवडण्याचे सामर्थ्य व्हाईट हाऊस मध्ये नाही, कॉमन हाऊस मध्ये तर मुळीच नाही. ते फक्त 12 युनिव्हर्सिटी शिक्षणातच आहे. 10,000 कोटीची व्यवस्था करा, पुन्हा कोणता लादेन आपल्याकडे डोळे वटारून पाहणार नाही, अशी व्यवस्था आम्ही शिक्षणात करून दाखवू. विधवा माय बहिणींना मानवंदना द्यायची असेल तर या घटनेचा बदला देशाला घ्यावाच लागेल. काश्मीर मधील घरभेदांची चौकशी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत. जमेल तसे प्रत्युत्तर देणे व लष्कराच्या पाठीशी उभे राहणे हे तमाम भारतीयांचे लक्ष असून पुढील लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे,
असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान नंदेश्वर येथील वीर पत्नीने आपल्या लेखात जो तिरस्कार व्यक्त केला आहे, निंदा केली आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणाचे रक्त सळसळावे अशी भावना तरुणांच्या मनात निर्माण होत असल्याचेही ढोबळे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी रतनचंद शाह बँकेचे चेअरमन राहुल शाह, माजी सभापती ॲडव्होकेट नंदकुमार पवार, विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर हरिहर पटवर्धन, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अशोक शिवशरण, युवा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन स्वामी, माजी अध्यक्ष बाळासाहेब पवार, एनसीसी छात्र ओम शिर्के व ज्ञानेश्वरी पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ॲडव्होकेट रमेश जोशी, सूत्रसंचालन राजेंद्र कुमार जाधव यांनी केले तर लहू डगे यांनी आभार मानले. शेवटी दिगंबर भगरे यांच्या कर चले हम फिदा या गीताने शोक सभेची सांगता करण्यात आली. मंगळवेढा तालुक्यात सध्या दुष्काळी भागातील परिस्थिती बिकट झाली असून या भागातील जनावरांचे चाऱ्या वाचून होणारे हाल आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र तालुक्याच्या दक्षिण भागात पाहावयास मिळत असून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख यांनी रड्डे येथे दुष्काळी भागातील आढावा बैठकीत केले. अधिकारी यांनी या भागातील परिस्थितीची माहिती घेऊन लवकरात लवकर रिपोर्ट पाठवून उपाययोजना कराव्यात अशी सूचना सर्व अधिकारी वर्गाला केली. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा ठिकाणी लवकरच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच जनावरांना चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करण्यासाठी लवकरात पावले उचलावीत अशी मागणी रड्डे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केली. केसरी शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानातून माल मिळावा अशी मागणी यावेळी रड्डे, जालियाहाळ, सिद्धनकेरी ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली. तसेच या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना लवकरात लवकर दुष्काळ निधी उपलब्ध करून मिळावा आणि या भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी काहीतरी मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचीही मागणी यावेळी तरुणांनी केली. चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने ज्या जाचक अटी केल्या आहेत त्यात बदल करण्यासंदर्भात सूचना करण्यासाठी या भागातील छावणी चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. चारा छावणीसाठी स्वतंत्र पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा. जनावरांना दिले जाणारे अनुदान हे सध्या स्थितीत खूप कमी असून त्यामध्ये मोठ्या जनावरांसाठी 75 रुपयाऐवजी 100 रुपये व लहान जनावरांसाठी 35 रुपयाऐवजी 50 अशी वाढ करण्यात यावी. चारा छावण्या सुरू करण्यासाठी सोलापूर येथे हेलपाटे घालावे लागतात, त्याऐवजी सर्व कागदपत्रे मंगळवेढा येथे स्वीकारली जावीत अशा अनेक मागण्या यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे या भागातील छावणी चालक शेतकरी यांच्याकडून करण्यात आल्या. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पाणी 2 TMC ऐवजी 1 TMC उपलब्ध होत असल्याने नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. पाणी कमी न करता इतर ठिकाणाहून उपलब्ध करून द्यावे व या योजनेला नव्याने प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख अधिकारी खलील अन्सारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता धीरज साळे, जयंत शिंदे बिराजदार, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त 24 गावातील 11,820 हेक्टर शेतीसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली होती. या योजनेला 2 TMC पाणी देण्याचे मान्य करण्यात आले होते. या योजनेद्वारे उजनी जलाशयातून मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी मान नदीमध्ये सोडून बॅरेजेस बांधून वीज पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून बंद पाईपलाईन व कालव्याद्वारे शेतीला देण्यासाठी 2014 मध्ये ही योजना तयार करून प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी 530 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून 6 सप्टेंबर 2014 रोजी शासनाच्या शिफारशीद्वारे प्रशासकीय मान्यता देखील घेतली होती. या उपसा सिंचन योजनेची नव्याने तांत्रिक तपासणी करण्यात आली. मात्र यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी 2 TMC पाण्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने व घाई गडबडीने व राजकीय दबावपोटी केले होते. त्यामध्ये दुरुस्ती करत 1 TMC पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार मंत्रिमंडळात 27 जून 2018 रोजी हा मुद्दा मान्य करण्यात आला. त्यासाठी नव्याने प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र अद्यापर्यंत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. शिवाय मंगळवेढा तालुक्यातील कमी झालेले 1 TMC पाणी इतर ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात यावे व मंगळवेढ्यातील हक्काचे 2 TMC पाणी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी केली होती. याबाबतही निर्णय झाला नाही. त्यामुळे ही योजना जरी पूर्ण झाली तरी लाभ क्षेत्रातील 24 गावांपैकी 11,000
820 हेक्टर क्षेत्रापैकी किती शेतकऱ्यांना व गावांना हे हक्काचे पाणी मिळणार हा प्रश्न अधांतरी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। नेमके कोणाचे क्षेत्र कमी होणार, योजना पूर्ण होणार की नाही याबाबत प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही। शेतकऱ्यांचा हाच अस्मितेचा मुद्दा घेऊन शैला गोडसे यांनी पुणे येथील सिंचन भवनात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख अभियंता अन्सारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। या योजनेतील पाणी कमी करण्यात येऊ नये, तांत्रिकदृष्ट्या पाण्याची अडचण असेल तर भविष्यात उजनी धरणात उपलब्ध होणाऱ्या टाटा व कोयनाचे पाणी गृहीत धरून कमी पडत असलेले 1 TMC पाणी उपलब्ध करून द्यावे व या भागातील कायमचा दुष्काळ कमी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करून ही योजना होणारच नाही असा या भागातील शेतकऱ्यांचा संभ्रम आहे। तो दूर करण्यासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेऊन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचे टेंडर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी ही मागणी शैला गोडसे यांनी केली। सध्या भयावह दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे। या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांच्या भावनाशी न खेळता किंवा मोकळी आश्वासने न देता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे। दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा निवारणासाठी योगदान देणे अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनी व्यक्त केले। ते नंदेश्वर येथील दलित वस्ती विविध कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। नंदेश्वर येथील श्रेणी 1 पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचे उद्घाटन समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच नंदेश्वर येथील दलित वस्तीमध्ये विविध कामांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले। पंचायत समिती मंगळवेढा, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत नंदेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर महिलांच्या आरोग्यविषयक भव्य आरोग्य शिबिर नंदेश्वर येथे संपन्न झाले। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मागेल त्याला टँकर देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती यावेळी समाधान अवताडे यांनी बोलताना दिली। दहिटणे तालुका अक्कलकोट येथील पंढरीचे वारकरी जनार्दन सुरेभान राजेगावकर वय वर्ष 51 हे माघवारीमध्ये एकादशी निमित्त शनिवारी रोजी परंपरेप्रमाणे पंढरी दाखल झाले होते। चंद्रभागेत संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते स्नान करीत असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला। तात्काळ 108 रुग्णवाहिकाद्वारे सोलापूर येथे उपचारार्थ हलवले असता त्यांना देवाज्ञात झाली। जनार्दन राजेगावकर विठ्ठलाचे निस्सीम भक्त एकादशी पंढरीची वारी ते कधीच चुकवत नसत। माघवारी एकादशी दिवशी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर ते विठ्ठल चरणी लीन झाले। दहिटणे येथे ही वार्ता थळताच गावावर शोककळा पसरली। जनार्दन यांचे पार्थिव दहिटणे गावी आणल्यावर अनेक विठ्ठल भक्तांनी त्यांच्या घरी जाऊन धाव घेतली। जनार्दन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। कृष्णेचे पाणी मंगळण्यात आल्यास तालुका सुजलाम सुफलाम होईल, खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन। आपल्या माता भगिनींचे कपाळ पांढरे करणाऱ्या अवलादींना धडा शिकवलाच पाहिजे, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन। मंगळवेढ्यात सर्व पक्षीयांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली। दुष्काळी उपाययोजना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, नामदार विजयकुमार देशमुख यांची माहिती। मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, शैला गोडसे यांचे कार्यकारी संचालकांना निवेदन। दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा निवारणासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे, समाधान अवताडे यांचे प्रतिपादन। आणि पंढरपुरात वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।